गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। कासोद धामणी ते अंबरऋषी संस्थान आमसरी कावड यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। श्रावणी सोमवार निमित्त सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील ब्रह्मलीन 108 श्री योगी पंचमनाथजी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने कावड यात्रा पायी दिंडीचे आयोजन कासोद धामणी ते अंबरऋषी संस्थान आमसरी करण्यात आले होते। यात्रेचे हे पहिलेच वर्ष असून यात शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला। यात महिलांचा विशेष सहभाग होता। शनिवार रोजी कावड यात्रा पायी दिंडीचे प्रस्थान झाले। कासोद धामणी श्री शिवेश्वर संस्थान बडाळा बोजगाव, श्री रणेश्वर संस्थान हट्टी मोहाळ, श्री ज्ञानेश वारकरी संस्थान मोहाळ, शिंगार ओहळ उंडणगाव गोळेगाव, श्री सिद्धेश्वर संस्थान धोत्रा, श्री अष्टसिद्धी विनायक संस्थान धोंडखेडा फाटा शिवना आमसरी असा मार्गक्रमण करत कावड यात्रा पायी दिंडीतील यात्रेकरी अंबरऋषी संस्थान आमसरी येथे श्रावण सोमवारी दाखल झाले। कावड यात्रेचे ठिकठिकाणी महिलांनी तसेच गावकऱ्यांनी स्वागत केले। यात्रेकऱ्यांची चहा नाश्ता फराळ तसेच भोजनाची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली। यामध्ये सुखदेव सिरसाठ धामणी, विठ्ठल महाराज बडाळा, विठ्ठल शेलार बोजगाव, भगवान काळे विष्णू काळे पिरवाडी सासूरवाडा उंडणगाव येथे आदिवासी कोळी समाज बांधव, गोळेगाव येथे भाजपा नेते सुरेश बनकर, सरपंच गणेश बनकर, शेतकरी संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम गव्हाणे, श्री सिद्ध अष्टविनायक गणपती येथे धोंडखेडा फाटा येथे चेअरमन संजय राकडे कासोद, शिवना येथे अरुण काळे मित्रमंडळाच्या वतीने तर श्री सिद्धेश्वर संस्थान धोत्रा येथे संस्थानाच्या वतीने तसेच अंबरऋषी संस्थान आमसरी येथे संस्थानाच्या वतीने चहा तसेच यात्रेकरूंना महाप्रसाद देण्यात आला। आमसरी येथे कावड यात्राचे मुसळधार पावसात आगमन झाले। शिवभक्तांनी ओम नमः शिवायचा जयघोष करत शिवलिंगाचे दर्शन घेतले। अंबरऋषी येथील वाहणाऱ्या धबधब्याचा भाविकांनी आनंद घेतला। अंबरऋषी संस्थानच्या वतीने परमपूज्य कृष्णागिरी महाराज, परमपूज्य माई, संस्थानाचे माजी जिल्हा सदस्य भिका वाघ तसेच संस्थानाचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने कावड यात्रियांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कावड यात्रा पायी दिंडी आयोजन ब्रह्मलीन योगी पंचमनाथजी महाराज भक्त मंडळ कासोद धामणी यांच्या वतीने परमपूज्य कृष्णगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला। अजिंठा पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, संबंधित बीट जमादार, पोलीस कर्मचारी यांनी कावड यात्रा पायी दिंडीतील रस्त्यावरील नियोजन व शिस्तपालन केल्याबद्दल सर्व यात्रेकरूंचे पोलिसांनी कौतुक करत आभार व्यक्त केले। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आपल्या बाय घ्या ना इकडं जपट बाय घ्या आपल्या इकडं दिंडी। अरे दिंडी बालू चला एका लाईन बाबा आहे महिन्यांचा प्रसाद जास्त आहे। हे सगळ्यात आधी पाहिजे चालणार आहे आधी चालू आहे बाबा एक एक जाता काय बस यायला इकडं पाय चला चला चला
मायलाच चला एका ठिकाणी बसा तुम्ही सगळे चला बाबा चला चला पायामध्ये सिंगल लाईन करा रमेश राहील चला चला एका लाईन बसायचंय